तथा श्री प्रभू दाखवणे. एकाच ठिकाणच्या लीळा असल्यामुळे तथा तथा शब्द येते. तथा अंबग्रहणी विषय उपभोग अनुवादो तथा पोकळकडे असो ग्रहण. अशा लीळा चरित्र कसं लिहावं महिमभट्टाकडून शिकावं. बांधणी साहित्याची. आता आहे इथे लीळा तथा श्री प्रभू दाखवणे. मग गोसावी एका दिवशी श्री प्रभू बाबांचा महिमा निरूपण करीत आहे. श्री प्रभू बाबांचा महिमा कुठं कुठं निरूपण केलाय सर्वज्ञानी. पुण्या गावाला हे सगळं आठवायचं. आता हे सगळं चिंतन करायचं. श्री प्रभू बाबांचं म्हणलं की तुम्हाला सगळे ठिकाणं आणि व्यक्ती आणि श्री प्रभू बाबा अशी 3 आठवायला पाहिजे. म्हणून महिमभट्ट म्हणतात की एका दिवशी इथे श्री प्रभू बाबांचा महिमा महत्व सर्वज्ञ निरूपण करत आहेत. भक्तिजन बसलेले आहेत आणि त्या भक्तिजनामध्ये पुरचर उपाधी घनदाट भेसले असती. वेरूळच्या लेण्यामध्ये चतुर्विधाच्या वडामध्ये हे घनदाट पुरचर बसलेले. शब्द कसा आला इथं? पुरचर उपाधिक. पुरामध्ये त्या कटक देवगिरीमध्ये वावरणारे जे उपाधिक आहेत ते पण आलेले आहेत. सारंग पंडित म्हणितले जी मद श्री प्रभूंचे दर्शन करावे. सर्वज्ञ म्हणाले तेथे गेले होईल की गा पांडिया. सारंग पंडित असं व्यक्तिमत्व आहे की त्यांना श्री प्रभू बाबा दाखवले ना. ते तिकडे काशीला जाताना वाराणसीला जाताना ते पाहून आले. हेच ते आहेत. इतकं प्रेम या व्यक्तीवर सर्वज्ञाने केलंय की जो नित्य नरकी आहे. एवढं प्रेम आपण करू शकतो एखाद्या साधूवर उपदेशावर. स्वामींची किती विश्वव्यापक सृष्टी आहे. ते आता त्या सारंग पंडिताला सर्वज्ञ म्हणतात. ते सिद्धपूरला गेल्यावर होईल. सारंग पंडित हुशार आहेत. ते म्हणतात जी गोसावी येथं दाखवती तर काही नव्हे. इथं दाखवलं तर तुम्ही दाखवू शकता ना. सर्वज्ञ उगेच होते. स्वामी म्हणाले ठीक आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, आम्ही काही दाखवू शकतो. बरं म्हणाले बघू आता. मग संध्याकाळच्या वेळच्या वेळी गोसावी विहरणा अनकईकडे विजय केले. सारंग पंडित सागळ घेतली. मार्गी गोसावी तयाच्या खांद्यावरी श्रीकर घातला. मागचा श्रीकर कोणाच्या खांद्यावर आहे? चांगदेवाच्या. आता कोणाच्या खांद्यावर आहे? सारंग पंडिताच्या खांद्यावर श्रीकर. पंचाळेश्वरला कोणाच्या आहे? असं सट सगळं लीळा आठवायला पाहिजे. श्री प्रभू बाबा कोणाच्या खांद्यावर श्रीकर ठेवायचे? दत्तात्रय प्रभू कोणाच्या खांद्यावर श्रीकर ठेवायचे? आणि श्रीकृष्ण प्रभू कोणाच्या खांद्यावर? श्रीकर खांद्यावर ठेवलेला श्रीकर आठवायचे ना. तशा लीळा तुमच्या कंठस्थ असल्या पाहिजे आणि त्या डोळ्यात तुम्हाला दिसल्या पाहिजेत, बुद्धीत राहिल्या पाहिजेत, स्मृतीत ठेवलं पाहिजे त्यांना. तर आपण काय म्हणतात त्याला? साधनवंत म्हणायचं. मग सर्वांनी म्हणतात पांड्या पांड्या, मगा तुम्ही काय म्हणत होता? जी म्हणाले मी इथे श्रीप्रभू ते जे गोसावी आहेत, तर मी तुम्हाला असं म्हणत होता की येथच दाखवावे तर काय न व्हावे. तर म्हणता हो हो, त्यासाठी तर इकडे आणलंय तुला अंकयच्या लेण्याकड. तर म्हणाले पाहिजेत का? मग पहा पहा. स्वामी म्हणतात पहा पहा, हे पहा गाव श्री प्रभू.
अंकयेचे टेक उतरत असती. पहा बघा, आता हे सारंग पंडिताच्या डोळ्यामध्ये विज्ञान शक्ती ने दाखवलेले आहेत. एक आणि विज्ञान शक्तीचं आता श्रीप्रभू कुठं आहेत? मग ते इथं कसे उतरतील? अभावी भाव. मग मायापूर कुठला आलं? ते श्रीप्रभूंचं मायापूर आहे ते, नाही नाही. स्वतःच मायापूर आपण दाखवू शकतो ब्रह्मांडात कुठेही, पण ते त्या अवताराचं मायापूर आहे ना. ते विज्ञानाचं का असं पण ते दाखवावं लागेल. मग विज्ञान शक्तीने काय दाखवता येतं? तिथं मायापूर असलंच पाहिजे असं काही नाही. समोर त्याच्या डोळ्यात ती आकृती दाखवू शकतं स्वामी. अर्जुनाच्या डोळ्यामध्ये काय दाखवलं? विश्वरूप दाखवलं. मग काय समोर विश्व होतं का? भूत प्रेत सगळे समोर काहीच नव्हतं. ते त्याच्या डोळ्यात दिसत होतं. यशोदे मातेला मुखामाजी दाखवलं विश्वरूप. मग काय मुखात देवता आल्या होत्या का? नाही, त्याच्या डोळ्यातच होतं. ते फक्त निमित्त केलं. तेच तिथं ठिकाण बदललं. मेकाला चोराला दाखवलं, त्याच्या डोळ्यात दिसलं. ते ठिकाण बदललं. असं वेगवेगळं असतं. ते श्रीकृष्ण अवतरले, कसं दिसलं? वसुदेवाला कोणतं रूप दिसलं? चतुर्भुज. दत्तात्रय प्रभू अवतरले, चतुर्भुज. कसं रूप दिसलं? तुम्हाला ते आठवायचे. एवढं जरी आठवलं तरी देव होईल. नाहीतर किती जिंदगीमध्ये आपला अडाणीपणाचा गाजा घालवायचा आहे. सतत ह्याच्यात राहायचं असतं. असं सतत डोक्यामध्ये ते राहायला पाहिजे. तर आपलं साधन सिद्धीला जाईल. नाही तर साधन दुधाचं दही कधी होत सांगताच येत नाही. पण हे असं नाही. बघा बघा बघा, पाहिलं का? आता श्री प्रभू बाबा कसे पाहिलेत ते महिमभट्ट वर्णन करतायत. आता कसे आहेत श्री प्रभू बाबा? नाभी चुंबित खाड, मोकळे केश कळाव, मोकळा कासोटा, उत्तरा संगे धोत्र, हास्य करीत आपण बोलत, टाळी वाद, गगन अवलोकित, खाड विचरीत. पाहता दृश्य समोर करायचंय महिमभट्टाला. स्मरण स्वामींचं. श्याम श्रीमूर्ती. श्याम श्रीमूर्ती कोणाकोणाची आहे? आपल्या स्वामींची मूर्ती कशी आहे? चांपे गौरवा. दत्तात्रय प्रभूंची श्रीकृष्णांची कशी आहे? आपलं आपल्याला ठरवायचे. ते आता किती दिवस तुम्हाला सगळे विषय सांगायचे. चक्रपाणी प्रभूंची मूर्ती पुन्हा वर्णाचे 5 अवताराचे 5 वर्ण पाठ असावे. आरक्त वर्ण कोणाचे आहेत? ते आपलं आपलं स्मरण करावं लागेल. चिंतन करून ते नोट्स ठेवा. VIP नोट डायरी ठेवायची 2 रुपयाची. ते सगळे असे आखी अंकी झरो कौसे. जर ते त्यांना पाहू शकतात गाण्यामधून, तर आपणाला पाहायला काय अडचण आहे? आखी अंकी झरो कौसे तुम्ही देखती हो. स्वामींना पाहायचं आपणाला. दुसरं काय करायचंय? ते स्वामींना पाहण्यासाठी सगळं लटांबळ सोडलंय आपल्याला देवाने, देवाच्या कृपेने. नाही तर तिकडे गुतलं असतं भानगड.
मार खाऊ खाऊ करावं लागतं, रोजानं जावं लागतंय आणि दणके पुन्हा. हा. आणि भाजी भुरकी असते, भुरकीत तेल खाऊन काय एवढ्या उन्हाळ्यात कोण महागाच्या भाज्या आणलंय तुम्हाला, कोणी आणून देत नाही संसारात. आम्ही माळ्यात पाहिले जाऊन तुरीचं वरण हाणतात दररोज. बटाटा एक आणलेला असतं, बटाटो काय बटाटा काय हलका. देवाने आपणाला सगळा कंटिन्यू पंक्ती काय, आंब्याचा रस काय, कशासाठी? तुम्ही हे आठवायचे म्हणून. तुम्ही चांगलं खाताय ना, मग चांगलं आठवा. आपलं कसं आहे, चांगलं खायचं म्हणून वाईट आठवायचं. म्हणून हे आठवत नाही बरोबर. 5 अवतारांच्या कलर कोणचा आहे स्वामींच्या, श्रीमूर्तींचा. मग स्वामींचं श्रीमुख तरी आठवावं लागेल सकाळ सकाळ. म्हणून ते भाईंभट्टाने मुद्दाम इथं सांगितलंय की असं ते शैशे श्याम श्रीमूर्ती. श्री प्रभू बाबा मायावरून विजय करीत असती. स्वामी सारंग पंडिताला म्हणतात. आणि पुन्हा स्वामी म्हणतात, चांग पहा निके पहा. बरं भाऊ, बघा बरं. जी जी म्हणाले, हो हो. आणि मग ते समोर आले, दंडवताची अनुमान झाले. स्वामी म्हणाले, घाला घाला दंडवत. मग दंडवते घातली. श्रीचरणा ते लागावयाचे अनुमान केले. श्रीचरणा लागावया उठले. ऐसे पाहती तो काहीच नाही. ते स्वामींचे श्रीचरण तिथे. श्रीप्रभू अदृश्य झाले, स्वामींचे चरण दिसले, तिथं चरणाला लागले. आणि मग आश्चर्य झालं. हा, एक शब्द स्वामींनी सांगून गेले त्यांना, चांग पहा निके, सांग विचारा निके विचार. हे साधूसाठी काय म्हणतात ते दररोज विधी महाविधी आहे. चांग विचार निके विचार. आयुष्य मागं पडलं, मृत्यू समोर येतोय. तुम्ही आज आहे त्या जगात, उद्या नाही. तुमचं काय अस्तित्व नाही. फोटो लय झालं तर फोटो लावतील, माळा घालतील. माळा तर घालतच नाही आपल्या पंथात, फोटो लावतील एखाद्या वेळेला. गुरुवर्य पुढच्या परिवाराला अडचण झाली तर तो येतो ना, तो काय भंगार घ्या भंगार. सगळे फोटो भंगारात जातात. पुढची पिढी ठेवलंच असं नाही, भंगार सुद्धा ठेवणार नाही तुमचं. आश्रम बी ठेवला तर बरं, नाही तर विकून पैसे खाऊन मोकळं होतील, है ना. काय सांगता येत नाही. म्हणून आहे त्याचा उपयोग करा, आहे त्या वेळेचा. छान सुंदर. म्हणून त्याला आम्हाला चांग बघितलंय ना. म्हणजे तुम्ही विरुद्धपुरा जर गेला, तुम्हाला जायचंच आहे, ते मी पाठवणारच आहे. तुम्ही जाणारच आहात काशीत, काशी करायला, तेव्हा श्रीप्रभूसाठी आहे तुमचा उपहार एक लागणार आहे. तिथे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. सर्वज्ञाचं किती मायपण आहे बघा. मला चांग पहा निके पहा बरं, विसरू नका. आपणाला सांगायले देव. मग काही काळाने भाईंभट्ट लगेच तो उल्लेख करून ठेवतात पुढे चरित्रामध्ये, सारंग पंडित वाराणसीला गेले. जातोच तो, विकल्प प्रमादी आहे ना तो. मग मागोते येतावेळी युद्धपुराशी आले, तेवेळी एकायसा ते म्हटले. ह्या एकायसा आणि देमायसा यांचं काही नातं आहे. एकायसाला सोबत घेऊन गेलेले आहे ते. सारंग पंडिताचा तो पायी प्रवास, तिकडून आले ते. आणि तिथे एकायसाला म्हणतात, श्री प्रभू तुम्ही माझं पुढा दाखवू नको, मी ओळखेन का. ते एकायसाला म्हणतात.
हा ही शांतबाई साचा एकायसा आहे. एकायसा किती आहे चरित्रामध्ये? 2 3 4. देयमती मात्र एकच आहे. साधा किती आहेत? नाही, साधा पण 2 आहेत. हा मग ते येलो येलोच म्हणतो ना आपण, तिला येलो आणि हिला येलो. तर ही ते सारंग पंडित म्हणतात नको दाखवू. मी पाहिले म्हणाले वेरूळला स्वामींची श्रीमूर्ती माझ्या डोळ्यात घातलेली आहे म्हणे चक्रधर स्वामींनी. मला नको, मी ओळखेन का मग वेळापूर्वी गोसावी दाखवेल. मग रायांगणी त्यावेळेला श्री प्रभू वेडे करीत असती ते भेट झाली त्यावेळी ओळखलं. मला हेच ते आहेत बघ म्हणाले. आई बघ म्हणाले हेच ते आहेत बाबा. आणि मग त्यावेळेला आरती समय सारंग पंडिताने श्लोक केलाय. काय भाग्यवान आहे माणूस. आणि तो श्लोक ओळखला. समर्पिली वाणी. सगळ्यात मोठी श्रेष्ठ साधना काय असेल? सगळ्या साधनेत समर्पिली वाणी. वाणीचं तप मोठं असतं. येणे वागिने तोषावे, एक नाही तोषो निमद द्यावी पसाय. त्यांनी त्या संतांनी ज्ञानेश्वरांनी पण ईश्वराकडे तेच मागितले. आपल्या साती ग्रंथकारांनी वाणीचं समर्पण केले. भले केले केशव दया त्वा ईश्वरी वाक पुष्पार्चन केलं ना वाणीचं. काय गातोस रे म्हणाले तू मदर हृदय. गीत विको सांगितलंय म्हणाले पण तुला आज्ञा देतो मी, गा. आचार्यांची काय प्रतिभा आहे. लगेच स्वामींच्या वचनाला त्याने दुसरं उत्तर दिलं. गा म्हणाले. गज गायचा. काय गायलं त्यांनी? आचार्य रडले. हृदय कुठला आचार्य? निर्विलाप स्तोत्र गायलं. मूर्ती प्रकाश गायला. ओवी चौपदी. वेगवेगळ्या आटण्याच्या ठिकाणी गायचे ना. आणि चोरून गायचे. पट वाचन आवडत नाही. म्हणजे लिहायचं पण आणि गायचं पण सुरात. भागवत गातात. साती ग्रंथ गायला काय हरकत आहे की नाही? आता चालती भागवताची आहे तर कुणा तरी विद्वानाने भागवत लिहावं ना. आपल्या मानभावी भागवत लिहायला काय हरकत आहे? त्याच्या अवताराचं भागवत लिहायचं मस्त छान पैकी. भागवत पुराण लावायचं. प्रतिभा लोपल्या जातात. पैसा आला प्रतिभा गेली. असं ते बघितलं. रायांगणी कुठलं स्थान आहे रुद्रपूरचं? महाराज ते रुद्रपूरचं गीत आहे तसं तिकडलं पण आहे. जसं रुद्रपूरचं आहे ना. आपलं श्री डोमेग्रामचं आहे ना मठ. तिथं रायांगण शब्द आहे. डोमेग्रामला रायांगणी वेडे करती स्वामी. त्या इथं तुम्ही म्हणतच नाही. गीत म्हणायला पाहिजे आपलं. डोमेग्रामी शिरताज महाराज राजमठी शिरताज. तिथे सगळ्या स्थानांना हे म्हणायचं वाणी वाक्पुष्पार्चन असं म्हणायला पाहिजे तुम्ही. सगळे मूर्ती वर्णन थोडे थोडे म्हणायचे 10-10 मिनिटं. पश्चावताराचे दुड 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 धाव घेतली दिला कंटक फेड. मूर्ती वर्णन आहेत आपल्या.
म्हणायला पाहिजे तुम्ही. चिंतन मग करणार काय तुम्ही, हा प्रश्न येतो ना. महिमभट्टाने सांगायचा उद्देश काय असेल, हे मोठेपण म्हणून थोडीच सांगितलं. तो ऐन माणूस सुद्धा श्री प्रभूंना चिंतन केले त्याने, केव्हा हेच आहेत म्हणाले, बघ 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 बघ. आणि मग ते श्लोक केला त्यांनी, हृदय भज परेशम स्वामिनम गुंडमाख्यम. हे दररोज म्हणत जा तुम्ही. नयन निखिल लोकाधार मालोक एशम, श्रवण शृणु नितांतम पुण्यकीर्ती महांतम. तू कसा आहे रे महारे, तू श्रवण करण्यायोग्य, शृणु नितांतम. काय आपल्या जीवनात असलं नाही आहे की नाही. पुण्यकीर्ती महांतम, ही शब्द संस्कृतचे म्हणजे सारंग पंडित मला वाटतं 18 पुराणांचे जाणकार आहे. एवढा श्लोक, हृदय भज परेशम स्वामिनम गुंडमाख्यम, असा श्लोक कोणी म्हणलाय. हृदय भज परेशम चक्राख्यम, तो तिकडं आहे महिमभट्टांच्या तिकडं घातले. नयन निखिल लोका, स्वामींचे नयन कसे आहेत, ह्यात सगळ्या त्रैलोक्याला आधार. लोकेश आधारम लोकेश, आणि या लोकांचं जे ऐश आहे ते तुझ्यामुळे आहे. ते महावाक्य आहे. ते धर्म काम करतात नाही ते. श्रवण शृणु नितांतम, असं आहे ते. भवगद शमनम, श्री प्रभू बाबा कसे आहेत. भव गद शमनम तम वाणी संवर्णयाश, वर्णन करतो वाणी, ते मला ऐश दे बाबा, किंवा माझी वाणीची सेवा तो स्वीकार कर. हे वाक्पुष्पार्चन सारंग पंडितांनी. मग म्हणावं आपण ते, हृदय भज परेशम स्वामिनम गुणमाख्यम. इथं सुरुवातीला पूजा अवसराच्या म्हणत जा, किंवा आपण जी प्रार्थना मागतो त्याच्या शेवटी म्हणायचो समाप्ती झाल्यावर, हृदय भज परेशम गुणमाख्यम स्वामिनम गुणमाख्यम, नयन निखिल लोकाधार लोकेशम, श्रवण शृणु नितांतम पुण्यकीर्ती महांतम. असं म्हणता म्हणता त्याचा अर्थ घडत असतो. भवगद शमनम संवाणी संवरणयाशु. एक हे म्हणायचं, देमायसाचं म्हणायचं, हे नाही. तेमतीनं काय म्हणलं, ते एक भजन म्हणत जा तुम्ही, ओढाणा. कोणतं गीत आहे ते, बांधो गोजोई, ते म्हणायला पाहिजे. असं ठरवून घ्या. जसं आपला तिकडला प्रोग्राम ठरलाय तसं इकडला पण प्रोग्राम ठरवायचा, किंवा आज हे म्हणायचे आरती झाल्यावर, मूळस्थानी भिड बांधो हो जोई. ते भजन पण आलेले आहे, यूट्यूबला आहे. पण या साधनांचा गुगलचा वापर ते करा ना तुम्ही. मूर्तीवरून कुणी गायलं नाही यूट्यूबला, आहे का नाही, कोणाचं आहे की मूर्तीवरून आतापर्यंतचे पूर्वजांनी लिहिलेले. आमच्या जे हंसराज दादा म्हणायचे मूर्तीवरून, दोन्ही हंसराज दादा समाजला, त्यांनी एक म्हणलं की ह्यानी एक म्हणायचं. अशी बाबा खुश व्हायचे आमचे समाजाचे. देवपूजा 100 साधूची होईपर्यंत ते मूर्तीवर चालायचं. बाबा बघत बसायचे आणि पाठ
बघायचं नाही, दोन्ही हंसराज. आवाज खूप चांगला आणि जे विसरलेले हंसराज दादा आहेत त्यांना शाळेत गेले नव्हते ते, पण त्यांचे मुखपाठ पाचीस्थळ सर्वार्थी समर्थच्या बाबांचं जसंच तसं शास्त्र त्यांच्या हृदयात होतं आणि ते शास्त्र आता सस्ते बाबांकडे आहे. जसं जातच ना, असं त्यात हेरफेर नाही, त्यात विज्ञानाचा अंश नाही, काही नाही, बदल नाही त्याला, असं लेबल सुद्धा बदललं नाही ते, तसंच तसं. आणि हे दोन्ही माणसं तमगुणाचे. असं सुंदर. आणि बाबा चुकलं की बाबा हसायचे थोडस एखादी, तर हे तुम्हाला आलं पाहिजे, म्हणलं पाहिजे दररोज. पूजा असो पूजा असो, किती दिवस म्हणणार आहे तुम्ही? हे नवीन नवीन म्हणायचं ना, आपल्या टायमात बसून तेवढं करायचं, असं काय नाही ना तेच तेच केलं पाहिजे, ते तर असलंच पाहिजे. मग ते करून हे म्हणायचं, तर मग त्याच्यात हे ऍड करायचं. आता अशा कोणी गायलेल्या आहेत ओव्या? उमाईसाने गायल्या, देमाईसाने गायल्या, याने गायल्या, आणि कोणी गायला? हे चरित्रात, लीळा चरित्रामध्ये विषय तिथला यायला. मंथन आहे, परीक्षा नाही, इथे चिंतन आहे, कुणाचा अंत पाहण्याचा काही हेतू नाही. हेतू एवढाच आहे की पदकर नागदेवी भट्टांनी ओळ्या अर्पण केल्या, लिहून काढायच्या, म्हणायचं, काय फरक पडला? नवीन नवीन काय म्हणायचं? नवीन म्हणण्यापेक्षा हे बरं आहे की त्यावेळेला स्वामीने ते ऐकलं तर आहे ना, स्वामींना तिथे उत्तर आपण ते आठवण येईल, अरे हा कोण पदकर नागदेव भट्ट, अरे हा सारंग पंडित मला ओळी गायलाय काय, अरे वा. ते शब्द तिकडं स्वामींच्या स्वरूपात ठेवलेले आहेत ना, तो स्वीकार केलेला आहे शब्दांचा. आणि शेवटी नामस्मरण म्हणजे काय? शब्दच आहेत ना, स्वीकाराचे शब्द असतात ते. ब्रह्मविद्या काय? स्वामींचे शब्द आहेत म्हणून म्हणलं पाहिजे, ते स्वीकारला जातो, तो काळी लेखी लागतो, वाणीही पवित्र होते आणि वाक्पुष्पार्चन घडतं, दोन्ही तिन्ही प्रकार घडतात बरं. म्हणून आपले पूर्वज अखंड शास्त्र आहे ना, अखंड. आणि आमचे मामा तर आंबोरीचे अखंड तेच, रात्री 11 पर्यंत तेच. वस्तू कुठली तर पोथी घ्यायची, त्यांना काय शोधत असत काय माहिती, सकाळी उठलं की तेच. यदाचरती श्रेष्ठ म्हणून सांगायला तुम्हाला हे. 6:30 7:45 झाले की घोक सुरू होतो संवत्सरला मामांचा. तो घोक व्हायचा 10 वाजेपर्यंत कंटिन्यू. वेळच किती मिळायचा? 2 तास. 2 तासात पुन्हा पोती घेऊन बसायचे मामाचे, लगेच पंगत, लगेच दुपारी पोथी, लगेच व्यापार, लगेच चिंतने, पुन्हा पोथी स्वतः घेऊन बसायचे. टाइमच नाही ह्या व्यक्तींना. आपलं आपण तसंच केलं पाहिजे. तर अशा प्रकारे हे श्री प्रभू बाबा ना पाहिले, त्याने अनुभवले, आणि पुढे शांतबाईसा येणार आहेत. आता त्यांचा थोडक्यात इतिहास आता उद्या पाहू. आता श्री प्रभू बाबा, श्री प्रभू बाबा कोणी कोणी पाहिलेले आहेत? विज्ञान शक्तीने त्यांनी एक पाहिले, आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोणी कोणी पाहिले?
औसाच्या डोळ्यात काय दिसायचं? श्यामवर्ण गौरवर्ण दोन्ही समजले. ही श्यामवर्ण म्हणजे हे दिसायचं, आहे की नाही? छान पाहायच्या त्या, आणि त्याच्या डोळ्यात दिसायचं ते. औसाला भारी वरदान काय मागितलं तर म्हणाले जे माझं तसं. काय शब्द आहेत त्यांचे? श्यामवर्ण आणि गौरवर्ण या दोन्ही मूर्ती दिसाव्या मरेपर्यंत, आहे की नाही? आपण काय मागावं? गाडी, आश्रम, परिवार. त्याचं गोसाव्याचं आहे ना. त्या साधेनं पण सोन मागितलं, हिनं हे मागितलं, आणि कुणी काय काय मागितलं. ह्या सारंग्यानं शेवटी तरी काय मागितलं द्या. सारंग्याला सगळं दिले. हा सारंग्या इतका प्रसन्नतेतला हाय. स्वामींनी, आपल्या चक्रधर स्वामींनी कोणाला कोणाला श्रीप्रभू दाखवले सांगा? कोणालाच नाही, हे का? ह्या पठ्ठ्याला दाखवले. श्रीप्रभूंची महिमा सगळ्यांनाच देवाने सांगितली, पण ह्याला प्रत्यक्ष त्यांनी विनंती पण केली, कोणीही केल्या कोणाला दाखवत नसतं. गोपिकांना दाखवला का विश्वरूप कृष्णाने? नाही. यशोदेने कुठे विनंती केली? तर मारायला गेली ती माती खायला म्हणून. अर्जुनानं कुठे विनंती केली? विनंतीचा विषय नाही, इथे अधिकाराचा विषय. विनंती शास्त्राबद्दल. त्या दुर्योधनानं कुठे विनंती केली ती का बंदी बनवल्यावर? त्यानं बघितलं ना ते विश्वरूप, म्हणजे अरे तिच्या आहे, हे इथले आवड आहे. पण तिथे जे बसलेले आहेत सगळे, पुढं महाभारताच्या युद्धात उभं राहायचे कृष्णानं दहशत निर्माण केली. मला सामान्य समजू नका म्हणाले, तुम्ही सगळे मृत्यूच्या दारवंट्यात बसलेले आहेत आणि मी मारणार आहे तुम्हाला. पण हा विनाश टळावा एवढीच माझी भूमिका आहे. माझ्या नादाला लागायचं नाही. भीष्माला द्रोण, कृपाचार्य सगळ्याला देते आव्हानच दिले देवाने. मला कृष्णांचा तिथं इगो हार्ट झाला आहे की नाही? मी शांतीदूत बनून आलोय, मला बंदी बनवतोस? विरोध करावा तर दुर्योधनाने, तसली भक्ती त्याची करायची, तसं केलं पाहिजे. तो पण नाही आपल्याकडून होत. स्वामीने विश्वरूप दाखवून टाकलं त्याला, आहे की नाही? मला बंदी बनवतोस, मला घे मग. दुर्योधन परवडला, तो तरी चांगल्या संस्काराचा. आपणाला ते बी नाही आपल्याकडे. देवाने विश्वरूप दाखव, रागावून करायला ते बी नाही. असं आपलं आहे आणि ते तिकडं आहे. शिवबाबांचं वर्णन पुण्या पुराणात आलतं. तो आला होता ब्राह्मण, आहे की नाही? पुराण श्रवण करुणी वृद्धपुराशी आला. म्हणजे श्रीप्रभूंचं ज्ञान कोणत्या पुराणाला आहे? पुण्या देशात आहे. आणि तो तिथून ऐकून आला. इथं म्हणाले आरतीत आहे ते संदर्भ तुम्हाला असा शोधता आला पाहिजे. तिथे श्रीप्रभूंचे मूर्ती वर्णन आहे त्या पुराणात, ते पण असं आठवायला पाहिजे. नुसतंच स्थानवंदन करून काय म्हणजे ते गोमटं होईल, पण आठवल्याचं गोमटं वेगळं असतं. ते दररोज आठवायला पाहिजे. ते रुद्रपूर दररोज आठवायला पाहिजे. डोमेग्राम दररोज आठवलं पाहिजे. म्हणजे दररोज स्थानवंदन झालं पाहिजे आपलं.
सगळे स्थानवंदन झाले पाहिजे दररोज. शक्य आहे? जास्तीत जास्त 10 मिनिटं सगळे स्थानं होतात. 10 मिनिटं. आणि जर तुमची प्रॅक्टिस झाली तर 5च मिनिटात सगळे स्थानं होतात. पैठण, डोमेगाव, वृद्धपूर, फलटण, पंचाळेश्वर, बीड सगळं. तलवडी, जेवढे जेवढे तुमचे नावं घ्या लगेच स्थानं समोर येतात. हे डॉक्युमेंटरी माइंडला फिट पाहिजे. A1ला सांगितलं ना स्थानं दाखव, ते एका मिनिटात दाखवल तुम्हाला गुगल. श्रीप्रभूंची स्थानं सवाशे रुद्रपूरला आहेत आहे की नाही, आणि बाकीचे तिकडे आजूबाजूला. किती मिनिटात बघाल? आणि त्या प्रत्येक स्थानावर श्रीप्रभू दिसतील तुम्हाला, वेगवेगळ्या वेशात, वेगवेगळ्या क्रीडेत, गल्लीमध्ये, रायांगणामध्ये उभा आहे श्रीप्रभू. रायांगणात उभा असलेले श्रीप्रभू कोणी कोणी पाहिले? आता उत्तर देऊ नका, चिंतन करा. बता दो. दंड